हा आहे विनिताची लगीन घाईचा पार्ट 2. पार्ट 1 तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर शुक्रवारी 2 मेला रात्री आम्ही कोल्हापूरमधून बँगलोरला निघालो. बाकी सगळे बेळगावहून डायरेक्ट येणार होते. सकाळी आम्ही बँगलोरला पोचलो, फ्रेश झालो. त्यानंतर सिद्धाचल जैन मंदिरमध्ये आम्ही दर्शन घेतलं. हे मंदिर खूपच सुंदर आहे. जे भाविक बाहेरून येतात त्यांना इथे राहायची पण खूप सुंदर सोय आहे. गरम पाणी, जेवण सगळीच व्यवस्था खूप छान आहे. याशिवाय इथली जी मंदिरं त्यांनी बांधलेली आहेत त्याचं कोरीव काम अगदी बघण्यासारखं आहे. मला जितकं कव्हर करता येईल तितकं मी कव्हर केलेलं आहे. अजूनही काम चालू होतं, पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर एअरपोर्ट रोडला, बँगलोरच्या एअरपोर्ट रोडवरच हे मंदिर आहे, सिद्धाचल मंदिर. गुगल मॅपवर पण तुम्हाला याचा पत्ता मिळेल, तर एकदा नक्की भेट द्या. हे फक्त मंदिरच नाही तर इथला परिसर पण खूप छान हिरवागार आहे. निवांत बसण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी खूप छान व्यवस्था आहे. इथे मी आणि माझी मम्मी गप्पा मारत बसलो होतो निवांत. तोपर्यंत तिथे मला एक हा सरडा दिसला. मी इतक्या जवळून असा सरडा कधी पाहिला नव्हता, पण असं वाटत होतं की अगदी हा छान पोज देतोय. मला वाटतं की व्हिडिओ काढते बघून हा सुद्धा येऊन पोज द्यायला लागला, जसं माझ्या मैत्रिणी वगैरे करतात ना, अगदी तसं. त्यानंतर आम्ही एअरपोर्टला निघालो. फ्लाईट रात्री 8ची होती, पण आम्ही 5ला म्हणजे तिथून निघालो. अगदी तिथून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरच एअरपोर्ट आहे. आणि टर्मिनस 1ला मम्मीला उतरवलं. त्यांची फ्लाईट वेगळी होती आणि आमची वेगळी होती. एअरपोर्ट टर्मिनस 2 बघण्यासारखं आहे बरं का. पूर्ण बांबूचं इंटिरियर आहे. इथे पण मी जितकं कव्हर करता येईल तितकं कव्हर केलं. खूप सुंदर इंटिरियर आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. तोपर्यंत हे हुबळीचे पाहुणे सुद्धा आले. या सुजाता काकी, माझ्या मावशीच्या जाऊबाई, त्यांचा मुलगा, सून आणि त्यांच्या नंदेची सून सुनैना. तुमची ओळख होईलच पुढच्या व्हिडिओजमध्ये, पण आम्ही पहिल्यांदाच सगळेजण एकत्र जाणार होतो. एअरपोर्ट अगदी हिरवंगार आहे बरं का. हे इंडोर प्लांट्स बघा किती सुंदर आलेत. कसं मेंटेन केलं असेल काय माहिती. किती सुंदर मेंटेन केलंय बघा. एखादं झाड लावणं किंवा एखादं झाड व्यवस्थित वाढवणं आपल्याला किती अवघड जातं. हे कॅक्टस बघा किती मस्त आलेत.
आम्ही गार्डन्स क्लब मेंबर आहे, सो जिथे जाईल तिथे आम्ही झाडं शोधत असतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे मला फॉलो करतात. इथे फोटो काढण्याचा मोह मात्र आम्हाला आवरला नाही. हे एअरपोर्ट बघून हे इंडियामधलं एअरपोर्ट आहे असं वाटतच नाही. बघा ना किती सुंदर आहे. म्हणजे कुठेतरी आपण बाहेर फॉरेन कंट्रीमध्ये वगैरे फिरायला आलोय असं वाटतं. या मूर्त्या पण बघा किती सुंदर आहेत. ऑर्किड मस्त ना? खोटे वाटतात ना? पण खरे आहेत. किती सुंदर दिसतात बघा. शिवाय चाफ्याची डॉर्फ व्हरायटी पण तिथे दिसली मला. आमच्याबरोबर एक न्यूली मॅरिड कपल सुद्धा होतं. अगदी 2च महिने झाले होते यांचं लग्न होऊन. गौरव आणि खुशी. आणि यांचा फोटो काढतीये आमची नवरी मुलगी. इथे बऱ्याच ब्रँडचे शॉप आपल्याला बघायला मिळतात. खूप छान अरेंजमेंट, खूप छान आर्किटेक्चर आणि इंटिरियर. आणि सगळ्यात मला आवडला तो हा हिरवागारपणा. म्हणजे तुम्ही बघेल तिकडे झाडं, पानं, फुलं खूप मस्त. वॉशरूम सुद्धा बघा किती क्लीन आहे. हा इथं मी थोडीशी रेडी होतीये कारण की आम्हाला आता निघायचं होतं, आमची फ्लाईट होती आता. आणि इथे एक शॉप होतं, तिथे रासच्या मूर्त्या बघा किती सुंदर आहेत. सगळ्या रेखीव मूर्त्या होत्या. ही बाप्पाची मूर्ती पण किती सुंदर आहे बघा. आणि ही हत्तीची जोडी. सगळंच मस्त होतं या शॉपमध्ये, त्यामुळे मुद्दाम मी व्हिडिओ घेतला. एकीकडे मुलांसाठी प्ले एरिया पण बनवला होता. बराच वेळ होता फ्लाईटसाठी, त्यामुळे निवांत फिरत होतो. फ्लाईटची टायमिंग थोडी पुढे गेली आमची. जी 8ची फ्लाईट होती ती 9 वाजता, म्हणजे जवळजवळ एक तासभर पुढे गेली. आणि तिथून 2.5 तास आम्हाला प्रवास होता. मला ज्या ज्या गोष्टी कव्हर करता येतील, ज्या ज्या सुंदर वाटतील त्या मी कव्हर केल्या. तिथे अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या अगदी कव्हर करण्यासारख्या होत्या आणि सगळ्या बांबूमध्ये होत्या बरं का. या एअरपोर्टला अवॉर्ड मिळाला असं मी ऐकलं. इव्हन ही लाईट सिस्टीम सुद्धा बघा, हे सुद्धा बांबूने बनवलेली आहे. कसलं भारी ना. कसा वेळ गेला कळाला सुद्धा नाही. रात्री साधारण 12-12:15च्या सुमारास आम्ही पटनाला पोचलो आणि तेथून टॅक्सी करून आम्हाला जायचं होतं मुंगेरला. मुंगेर तेथून एक 3-4 तासाच्या अंतरावर होतं. बॅग्स बघताय ना, 8 दिवसाच्या बॅग्स आहेत. म्हणजे आम्ही शुक्रवारी निघालो, शनिवारी पोचलो आणि आम्हाला लगेचच मला वाटतं 6 तारखेला सकाळी निघायचं होतं. लगेज भरपूर होतं. अनिका रात्रीचा 1 वाजत आलाय, पण मॅडम बघा किती फ्रेश आहेत. अनिकाला तुम्ही ओळखत असालच, पुण्याच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंय. त्याशिवाय मी जो काल एक छोटा व्लॉग पोस्ट केला होता तिथे पण तुम्ही तिला पाहिलंय. ही माझ्या मावस बहिणीची मुलगी आणि ही माझी मावशी. आणि आता पुन्हा 4 तासाचा प्रवास होता. आणि यानंतर आम्ही काय काय केलं हे आपण बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण हा ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झाला. इथून पुढे आम्हाला मुंगेरला पोचायला 4 तास लागणार होते.